नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. आज 28 जानेवारी 2026. मित्रांनो, काल महाराष्ट्रामध्ये, विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये WDचा परिणाम आपल्याला दिसून आला. सध्या या उपग्रह प्रतिमाकडे जर नजर टाकली तर या ठिकाणी WD सक्रिय आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी हे वातावरण पूर्वेकडे सरकलेलं आहे. अगदी मध्य हिमालय या भागात, याला आपण कुमाऊ हिमालय या भागात, नेपाळकडे हे वातावरण जात आहे. मित्रांनो, अजूनही महाराष्ट्रावर उत्तरेकडनं ढगाच्या काही अंश सक्रिय आहेत. अगदी जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, मध्य प्रदेशला लागून असणारे जे काही भाग आहे, या भागात ढगाची सक्रियता आजही कायम आहे. महाराष्ट्रात या भागातून बऱ्यापैकी वातावरण पूर्वेकडे सरकलेले, परंतु फॉग, धुकं आणि इतर गोष्टी या ठिकाणी सक्रिय आहेत. महाराष्ट्रात सुद्धा, आपल्या मराठवाड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मित्रांनो ढगाळ वातावरण आहे. काल बऱ्यापैकी मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकमधील नांदगाव असेल, पूर्व भाग नाशिकचा, या भागात, नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अनेक भागात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. पुणे विभागातील पूर्व भागात पावसाच्या नोंदी आपल्याला झालेल्या दिसून येतात. मुंबई असेल, मुंबईला पावसाच्या नोंदी झाल्यात. बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात काल पावसाच्या नोंदी झाल्या. परंतु मित्रांनो, सुदैवानं महाराष्ट्राच्या उत्तर भारत यामध्ये डॅमेज झालेला आहे. बाकी महाराष्ट्रातला भाग फार डॅमेज झालेला नाही. हे पहा मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर फॉग आणि धुकं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. संपूर्ण उत्तर भारत हा डॅमेज झालेला आहे. मित्रांनो, काल धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यात झालेली ही गारपीट, या गारपीटीनं मित्रांनो हत्याचं नव्हतं केलं. आपण सातत्याने सांगितलेले की जेव्हा दक्षिणेकडील टेम्परेचर, कारण दक्षिणेकडूनच हवा ही उत्तरेकडे चालली होती, उत्तरेकडून WDची हवा येत होती आणि याचा संयोग मित्रांनो हा उत्तर महाराष्ट्रात होत असतो. आपण पाठीमागे सुद्धा सांगितले होते की उत्तर महाराष्ट्र हे गारपिटीचं माहेरघर आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर हा सुद्धा भाग, उत्तर भाग जो येतो हा महाराष्ट्रातला गारपिटीचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. तर बऱ्यापैकी मित्रांनो गारपीट झाली आणि यामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात पिकांची नासाडी झालेली. हे पहा मित्रांनो, शेतकऱ्यांचं जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते या WDने गिळंकृत केलेलं आहे. दुसरा WD परत सक्रिय आहे मित्रांनो. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नासाडी आपल्याला दिसत आहे. अगदी मित्रांनो, हे गव्हासारखं पीक पहा, अतिशय आडवं झालेलं आहे. शेतकऱ्यांनी सबंध पुंजी आपली त्या ठिकाणी लावलेली असते. हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. आणि हे पहा मित्रांनो, केळीचं पीक कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेलं आहे. अवकाळीचा फटका मित्रांनो सर्वाधिक जर कशाला बसत असेल तर हा केळी पिकाला बसत असतो आणि तो या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बसलेला दिसून येत आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दुसरा WD स्ट्रॉंगली अटॅक करेल का, तर याबद्दल सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. आता 2 दिवस महाराष्ट्रात, आज सकाळी 9 वाजल्यानंतर सूर्यदर्शन व्हायला सुरुवात होईल. उद्या बऱ्यापैकी सूर्यदर्शन असेल. परवापासून मित्रांनो बऱ्यापैकी परत एकदा राज्यात ढगाळ वातावरण तयार होईल आणि हे ढगाळ वातावरण मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सक्रिय राहील. पावसाच्या ऍक्टिव्हिटीज फार जरी नसल्या, परंतु यामध्ये ढगाळ वातावरण, हलका पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्रात नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो शेतकऱ्यांनी सतर्क राहणे एवढंच या निमित्तानं महत्वाचं आहे. पण सतर्क राहून, अलर्ट राहून वेळीच आपल्या पिकाची कापणी करावी. हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घरात आणण्याचा प्रयत्न करावा, एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो मित्रांनो. पुढील अपडेटसाठी नवनवीन व्हिडिओ पाहत चला, आपलं चॅनल फॉलो करा, एवढंच सांगतो मित्रांनो. आपण उद्या परवा एन्सो कंडिशन संदर्भातला व्हिडिओ बनवणार आहोत
की 2026चा मान्सून महाराष्ट्रात कसा असेल याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने अंदाज आपण देणार आहोत. सातत्याने आपण 2026चे अंदाज व्यक्त केलेले आहेत. अगदी 27 पर्यंत व्यक्त केलेले आहेत. त्यावेळेस प्रचंड प्रमाणात आपल्यावर टीका झाली. परंतु मित्रांनो, आता बऱ्यापैकी सर्व संस्थांचे 2026 आणि 27चे अंदाज येत आहेत. भलेही यामध्ये अजून उन्हाळा जायचा आहे, परंतु एकदा एन्सो कंडिशन ठरल्यानंतर एन्सो कंडिशनमध्ये फारसे बदल होत नसतात, चेंजेस होत नसतात. आणि किती नाही म्हटलं तर प्रशांत महासागरातल्या एन्सो कंडिशनचा परिणाम हा भारतावर होत असतो. याची सातत्याने अपडेट आपण पाहत राहणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनल मित्रांनो फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.